नागपुरातील अभ्यंकर नगरातील वॉकेबल स्ट्रीट ही ड्रग स्ट्रीट म्हणून ओळखली जाते। या भागात सर्रास ड्रग्सची विक्री होत असल्याची लक्षवेधी काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी विधानसभेत मांडली। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील कठोर कारवाईचा इशारा दिलाय। अभ्यंकर नगर ते बजाजनगर चौक या भागामध्ये महानगरपालिकेने 20 कोटी रुपये खर्च करून एक वॉकिंग स्ट्रीट बनवली आहे, परंतु या वॉकिंग स्ट्रीटवर पूर्ण अवैध हे ड्रग्सचे लोक म्हणजे VNIT कॉलेज समोर आहे, सुशिक्षित तरुण तरुणी तिथे राहतात। त्याचा उपयोग पूर्ण हे ड्रग्स विकणारे करून झाले। ते 2 व्हीलरवर ड्रग्स घेऊन येतात, त्यांचे ठरवलेले ग्राहक असतात। जर कोणी ड्रग्स घेणार आहे त्याला त्या सिगरेटमधनं ते आकर्षित करतात ना, असे व्हिडिओ तिथल्या भागातले लोक पाठवत आहेत। माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबांना की या भागात काही विशेष पोलीस पिकेटिंग करून काही तिथे एखादं चौकी उभारून, कारण की आपण ते केलं होतं चांगल्यासाठी की लोकांना सोय व्हावी, परंतु त्या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम होतं आणि पूर्ण अवैध धंदे चालतात। सन्माननीय विकासभाऊ ठाकरेंनी या ठिकाणी जे सांगितलं, खरं म्हणजे माझा आणि त्यांचाच तो भाग आहे, त्याच्यामुळे त्या भागामध्ये जर कोणी असं काम करत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाहीये। तात्काळ त्याचे आदेश देण्यात येतील आणि या संदर्भात एक मोहीम तिथे घेण्यात येईल आणि यापुढे जर अशा पद्धतीचा कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी सापडला तर PI लाच जबाबदार ठरवण्यात येईल।